श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सेवा आहे की श्री संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याबद्दलच माहिती आहे. तर सगळ्यात आधी आता गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अखंड स्वामी भक्त हे स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहे. कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे. पण गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं तर थोडेफार नियम आहेत आणि जे नियम अजूनही पालन करण्यासाठी आपल्याला भीती वाटते किंवा माझ्याकडून काही चूक होईल का किंवा काही नियम आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ महिला पठण करू शकतो का? तर हो. दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ हा महिला बिंदास पठण करू शकता. त्याने काहीही वाईट होत नाही. मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे जो महिलांनी पठण करू नये असं म्हटलं जातं. पण दिंडोरी प्रणित ग्रंथ तुम्ही आवर्जून पठण करू शकता. दुसरं, गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला पठण करण्यासाठी थोडेफार नियम आहेत. रोज 2.5 तास लागतात आपल्याला वाचायला आणि मनात इच्छा आहे की मला पारायण करायचं आहे. अशी कुठली सेवा आहे की जर आपण ती सेवा केली तर गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ तुम्हाला मिळतं. तर याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं नाही. अर्थात तुम्हाला गुरुचरित्र हा दिव्य प्रभावी ग्रंथ आहे. 53 अध्यायाचा त्याचं तुम्हाला पारायण करायचं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकवून जातो. शांतपणे जो व्यवस्थित पठण करतो ना त्याला गुरुचरित्र ग्रंथाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी आज संक्षिप्त गुरुचरित्र बघा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाबद्दल माहिती सांगितलेली आहे. सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 53 अध्यायाचा अतिशय छोटासा स्वामींनी विरचित हा ग्रंथ आहे. हा अतिशय छोटासा ग्रंथ आहे जो तुम्ही पठण करू शकता. म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पठण करू शकता. पण दत्त अवधूत महाराजांनी संक्षिप्त गुरुचरित्र अतिशय सुंदर आणि प्रभावी तर याचं आपल्याला पारायण करायचं आहे. तर बघा, सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 53 अध्याय असल्याने छोटे छोटे ग्रंथ आहेत. तर हे पारायण सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्ही 7 दिवसात करू शकता, 3 दिवसात करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी काही नियम आहेत. आता नियम काय आहेत तर कांदा लसूण वर्ज्य करावा, पराण्य वर्ज्य करावं, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. संक्षिप्त गुरुचरित्र हा फक्त 7 अध्यायाचा अतिशय दिव्य आणि प्रभावी हा ग्रंथ आहे. तर 7 अध्यायाचा हा ग्रंथ असल्यामुळे तो तुम्हाला एकाच बैठकीत करायचा आहे. हा रोज तुम्ही पठण करू शकता. संकल्पयुक्त. आता संकल्प कसा करायचा इथून सुरुवात करूया. संकल्प तर तुमची इच्छा असेल, तुमच्या अशक्य कोटीच्या इच्छा सुद्धा या ग्रंथाने पूर्ण होतात. दिव्य असा ग्रंथ आहे. तुम्ही 5 पारायण करू शकता, तुम्ही 7 पारायण करू शकता, तुम्ही 1 पारायण करू शकता, तुम्ही 11 पारायण करू शकता, तुम्ही 51 किंवा तुम्ही 108 पारायण करू शकता. कुठलं तर संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 7 अध्याय असल्यामुळे तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला पारायण करू शकता. तुम्ही एका दिवसाचंही पारायण करायचं एका बैठकीत, कारण 7 अध्याय वाचायला हार्डली तुम्हाला जास्तीत जास्त पाऊण तास लागणार आहे. जो मंद गतीने सद्गतीने, कारण वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे. तो अध्याय समजून घेण्यासाठी पण थोडासा वेळ लागतो आपल्याला, म्हणून पाऊण तासात हे तुमचं होईल. म्हणून एकाच बैठकीत करायचं आहे. स्त्री पुरुष, मुलं मुलगी, मुलगा मुलगी कोणीही पारायण करू शकता. मासिक धर्म सुतक विटळ असेल अर्थात तुम्हाला पारायण करता येणार नाही. आता समजा एखादीला 11 पारायण करायचं आहे. रोज तुम्हाला आता पहिल्या दिवशी संकल्प करावा तर की माझं असं काम आहे, जे काही अडचणी आहेत, जे काही शंका आहेत ते तुम्ही सांगाव्यात दत्त महाराजांना आणि म्हणायचं की माझ्याकडून हे काम होऊन दे. म्हणजेच माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या. संकल्प केला की त्याच दिवशी तुम्हाला मांडणी करायची सेपरेट गरज नाही आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण काही गरज नाही आहे, कारण आपण देवासमोर बसूनच पारायण करायचं आहे. म्हणून परमेश्वरासमोर आपल्या देवघराच्या समोर बसूनच संकल्प करावा. संकल्प करून झाल्यावर अर्थात दत्तसेवा किंवा स्वामी सेवा ही 12 ते 12:30 मध्ये तुम्ही करत नाहीत. मग तुम्ही ही सेवा कधी करू शकता तर तुम्ही अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून पण तुम्ही पठण करू शकता. तुम्ही 12 नंतर म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत सुद्धा हे पारायण तुम्ही पठण करू शकता. खूप रात्र करू नका. आता हे झाले वाचनाचे नियम. अजून 1 दिवसाचं पारायण ब्रह्मचर्य पालन करायचं. कांदा लसूण शक्यतो वर्ज्य करावा, कारण तो तामसी पदार्थ आहे, म्हणून कांदा लसूण वर्ज्य करावा, पराण्य वर्ज्य करावं. बाकी वरण भात भाजी चपाती 1 दिवसाचं पारायण असणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून हे नियम पाळावे. कुठले तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही खालीही झोपू शकता, नसेल शक्य तर तुम्ही बेडवर झोपला तरी चालेल, पण दिवाणवर झोपताना पण जे काही बेडशीट आहे ती चेंज करावी किंवा दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी तुम्ही झोपलं तरी चालेल पारायण वाचून झाल्यावर.
आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला खायचे नियम सांगितलेत। आता एखाद्या स्त्रीला जर 11 पारायण करायचं असेल, मध्ये जर तिला मासिक धर्म आला अर्थात 4-5 दिवस स्किप करावं आणि नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता। या पद्धतीने तुम्ही करू शकता। अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे आणि खूप जास्त प्रभावी हा ग्रंथ आहे। तुमची इच्छा असेल तर या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही नक्कीच संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे। बघा, स्वामी पुण्यतिथी सप्ताह असो, प्रगट दिन निमित्त असो, दत्त जयंती निमित्त असो, तुम्ही हे पारायण नाही काही तर जर गुरुवारी एक पारायण तुम्ही करू शकता। काय अनुभव येतो तुम्ही बघा। खरंच म्हणजेच मला मी अभिमानाने तुम्हाला त्या गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक आहे। त्याचा अनुभव खूप प्रभावी आहे। आता हे होते त्या ग्रंथाचे नियम। आता बऱ्याच काही गोष्टी आहेत की जेणेकरून बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं की ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागेल का, तर हो, ज्या दिवशी तुम्ही पारायण करता एकाच बैठकीत, ताई माझं लहान बाळ आहे तो झोपल्यावर पारायण करा, एका बैठकीत सांगितलं आहे। आता पाऊण तास तुम्ही एका बैठकीत करू शकता। ते काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहेत। सकाळी उठल्यावर घर स्वच्छ करून आता देवपूजा करून तुम्ही पारायण करू शकता। तुम्ही दुपारी पारायण केलं तरी हरकत नाही। ज्या दिवशी घरात पारायण करणार आहे तर त्या दिवशी तुम्हीही मांसाहार करायचा नाही आणि घरातही मांसाहार होता कामा नये। तर देवघर स्वच्छ करावं, घर स्वच्छ करावं, उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं। खरं सांगते, जिथे दत्तसेवा होते, जिथे दत्तसेवा होते, जिथे गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार, स्वामी चरित्र सारामृत जिथे सेवा घडते ना, तिथे सूक्ष्म स्वरूपात साक्षात दत्त महाराज वास करतात। अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि अनुभव येत आहे। असंख्य लोकांना याचा अनुभव आलेला आहे। म्हणून घर स्वच्छ करून, उंबऱ्याला हळदीचं लेपन करून छान पद्धतीने आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता। आता नैवेद्य, आता सकाळी जर तुमचं पारायण वाचून झालं तर जे तुमच्या घरात तुम्ही जे खाणार आहे, तुम्ही आता बाकीचे कांदा लसूण खाणार असेल तर त्यांना खाऊन द्या, पण तुम्ही जे खाणार असाल ते तुम्ही दत्त महाराजांना, तुम्ही स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे पारायण करून झाल्यावर। आणि आरती पण करावी, सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करावी। वाचन करून झाल्यावर ग्रंथ जागेवर ठेवावा। या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। अतिशय दिव्य आणि प्रभावी हा ग्रंथ आहे। काय होतं ना, गुरुचरित्र पारायण अगदी त्याचे नियम अटी म्हटलं की बायकांना फार धडकी भरते, ठीक आहे, पण काही गोष्टी आपल्याकडनं होत नाही, कारण इच्छा असूनही पण आपण पालन करू शकत नाही। मग अशा वेळेस तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं जरी तुम्ही पारायण केलं तरी साक्षात दत्त महाराज दर्शन देतात। ज्या दिवशी तुम्ही पारायण करत असाल तेव्हा डाव्या कुशीवर झोपावं। गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे की त्या पारायणाच्या नियमामध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा साक्षात दत्त महाराजांचं आपल्याला दर्शन होतं। आणि जे कोणी प्रामाणिकपणे 11 दिवस हे पारायण करतं, आता ताई आम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे 11 दिवसाचं, पण लहान बाळ आहे, मग आम्ही 1 दिवसाआड करू का, चालेल ना? तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही, घरात मांसाहार करायचा नाही, कारण तुम्ही घरातल्या कामासाठी घरातल्यांचं चांगलं व्हावं म्हणून जर तुम्ही हे पारायण करत असाल तर आवर्जून त्यांनी हे नियम पाळणं महत्त्वाचं आहे। 11 दिवस मांसाहार वर्ज्य, किंवा जोपर्यंत पारायण तुमचं होत नाही, किंवा खरं सांगू का, आपण अखंड शब्द नाही वापरायचा संकल्प करत असताना। अखंड म्हणजे काय की एखाद्या दिवशी असं काहीतरी घडतं, आता हे पारायण करत असताना आता गावाला जाऊ शकतो का, वेश ओलडू शकतो का, 1 दिवसाचं जर तुम्ही एकदाच पारायण करणार असाल तर तुम्ही गावाला जायचं आहे, तुम्ही जाऊ शकता पारायण झाल्यावर। पण आता ज्यांचे 11 पारायण आहेत, आता समजा मला गावाला जायचं आहे की एकदम मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा मला काही प्रॉब्लेम आला, मला गावाला जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही वेश ओलडू शकता, पण पराण्य वर्ज्य, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, एकच धान्य खावावं। समजा आता ज्यांचे 11 दिवसाचे पारायण आहेत तर ते भाजी चपाती खाऊ शकतात, पण कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, भात ही शक्यतो वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा, जास्त नियम नाही आहेत। काय होतं ना, गुरुचरित्र ग्रंथ पहिले 3 दिवस आपल्याला माहिती आहे की 2.5 ते पाऊण तासात आरामशीर लागून जातात, पण इकडे तुम्ही फक्त पाऊण तासामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलेले फळ तुम्हाला मिळणार आहे। एवढा सुंदर आणि दिव्य ग्रंथ आहे। नक्कीच ज्यांना ही सेवा करायची असेल तर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत अगदी 11 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकता, 21 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकता। बघा, तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जी कोणी ही सेवा करेल, ज्यांना स्वामी चरित्र सारामृत सहित ताई आम्हाला रोज एक अध्याय पठण करू शकतो का, बघा नित्यसेवेसारखं करायचं असेल तर गुरुचरित्र ग्रंथ हा नियम अटी असणार आहे, तर ते नियम तुम्हाला होईल का, नाही ना? त्याच्यापेक्षा एकाच दिवसाचं तुम्ही करू शकता। मी तुम्हाला
सांगू शकते. या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव आहेत. आता तो सारखा ग्रंथ उचलू नये, तर बऱ्याच महिला याचं पारायण करतात, त्यांनाही याचा अनुभव आलेला आहे. जे पहिल्यांदा करणार असेल तर काहीही घाबरू नका, बिंदास तुम्ही याचं पारायण करू शकता. नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल. मग तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करा किंवा सप्तशती गुरुचरित्र सार करा. आता सप्तशती गुरुचरित्र सार हे 53 अध्याय जरी असले तरी अगदी एका पानाचे आहेत किंवा 7 अध्यायामध्ये सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.